शेंद्री गाव तसं डोंगराच्या कुशीत लपलेलं, पण तिथल्या लोकांच्या गप्पा मात्र आभाळाला टेकणाऱ्या. या गावात एक बजरंग पहिलवान नावाचं रसायन राहायचं. नाव बजरंग, पण अंगावर मांस म्हणाल तर सुकलेल्या बोंबलासारखं. तरीही गडी स्वतःला गावातला टायगर समजायचा. बजरंगला नाद होता बॉडी बनवायचा, पण कसरत करायचा त्याला लई कंटाळा. तालमीत जाऊन जोर बैठका काढणं म्हणजे त्याला शिक्षा वाटायची. नुसतं मातीत लोळून काय बॉडी बनत असती होय, त्याला सायन्स लागतं, सायन्स, असं त्याचं मत होतं. एकदा बजरंग शहरात आपल्या मेवण्याकडे गेला होता. तिथे त्याने एका काचेच्या दुकानात बघितलं की लोक एका पळणाऱ्या पट्ट्यावर जागेवरच धावतायत. बजरंग थक्क झाला. त्याने चौकशी केली तर कळलं याला ट्रेडमिल म्हणतात. बजरंगच्या डोक्यात प्रकाश पडला. आईला, हेच ते मातीत हात न भरवता, घामाचा वास न येता बॉडी बनवायचं मशीन. त्याने तिथल्या तिथे ठरवलं की गावात हे मशीन न्यायचंच. गावात परतल्यावर बजरंगने आपल्या बापाला म्हणजे दाजींना गळ घातली. दाजी जुन्या वळणाचे, कडक शिस्तीचे. काय र, काय आणायचं म्हणतोस? ट्रेडमिल म्हणजे काय असतं ते? दाजींनी तंबाखू मळत विचारलं. अहो बाबा, ते पळायचं मशीन असतं. त्यावर उभं राहिलं की रस्ता आपोआप मागं पळतो आणि आपली बॉडी बनते. सलमान खान तेच वापरतो, बजरंगने माहिती पुरवली. अरे गाढवा, रस्ता मागं पळायला तू काय बसमध्ये बसलायस वय? आणि पळायचंच आहे तर रानात जा की, फुकटात व्यायाम होतोय. दाजींनी झापलं. पण बजरंग हट्टाला पेटला होता. त्याने आईचे दागिने घाण ठेवून, मित्रांकडून उचापत करून शहरातून एक सेकंड हँड ट्रेडमिल विकत आणलंच. ज्या दिवशी टेम्पोतून ते मशीन गावात उतरलं तेव्हा अख्खं शेंद्री गाव गोळा झालं होतं. हे काय आणलंय बजरंगने? ऊसाचा चरक आहे का? एकाने विचारलं. नाही र, हे पिठाची गिरणी दिसती या, आडवी गिरणी, दुसऱ्याने तर्क लावला. बजरंग मात्र ऐटीत उभा होता. हाता बाजूला व्हारे अडाणी लोकांनो, ही जिम हाय जिम. आता बघा तुमचा बजरंग कसा फुलतो ते. पण खरी अडचण पुढेच होती. मशीन एवढं धूळ होतं की ते घराच्या दरवाजातून आत जाईना. उभं केलं, आडवं केलं तरी इंचभर जागा कमी पडायची. आता काय करायचं? बजरंगनं डोक्याला हात लावला. एक काम कर, त्याचा मित्र सख्या म्हणाला. घरात नाही तर नाही, गोठ्यात जागा आहे की, तिथं बैलगाडीच्या बाजूला रिकामी जागा पडली आहे. बजरंगला कल्पना पटली. बरोबर, मोकळी हवा आणि व्यायामाला नॅचरल वातावरण. अशा प्रकारे ते आधुनिक मशीन सरळ दाजींच्या गोठ्यात त्यांच्या लाडक्या सर्जा बैलाच्या शेजारी नेऊन ठोकलं गेलं. सर्जा बैल शांतपणे रवंथ करत बसला होता. त्यानं मान वळवून त्या लोखंडी राक्षसाकडे बघितलं आणि एक दीर्घ श्वास सोडला, जणू म्हणत होता, आता हे काय नवीन लचांड. दुसऱ्या दिवशी उद्घाटन सोहळा ठरला. बजरंगनं अंगाला तेल लावलं, नवी कोरी चकाकणारी चड्डी घातली आणि गळ्यात एक जाड टॉवेल टाकला. गोठ्यात तोबा गर्दी झाली होती. एका बाजूला सर्जा बैल आणि दुसरीकडं म्हैस मंजू, हे सुद्धा प्रेक्षक म्हणून हजर होते. दाजी कोपऱ्यात उभे राहून नाकात तपकी रोढत होते. बघू तरी काय दिवे लावतोय हा. बजरंग मशीनवर चढला. त्यानं प्लग लावला. मशीनच्या स्क्रीनवर लाल लाईट लागली. आता बघा चमत्कार. बजरंगनं बटन दाबलं. मशीनचा पट्टा घर्र आवाज करत सरकू लागला. बजरंगनं चालायला सुरुवात केली. लोकांनी टाळ्या वाजवल्या. वा वा, गडी जागेवरच चालतोय. बजरंगचा आत्मविश्वास वाढला. त्याने स्पीड वाढवला. आता तो जॉगिंग करू लागला. अजून स्पीड वाढव की, काय म्हातारीवानी चालतोयस? सख्याने चिमठा काढला. बजरंगला ईर्ष्या आली. त्याने स्पीडचं बटण जोरात दाबून धरलं. मशीनचा वेग अचानक वाढला. घर्र घर्र झूम. बजरंग आता पळायला लागला. सुरुवातीला मज्जा वाटली, पण मशीनचा वेग काही केल्या कमी होईना. तो पट्टा आता ससा पळावा तसा पळत होता. बजरंगचे पाय हवेतच असल्यासारखे वाटत होते. अरे कमी कर, कमी कर, बजरंग ओरडला. पण घामानं त्याचे हात निसरडे झाले होते आणि पॅनलवरचे बटन दाबायला त्याला जमेना. प्रत्येक वेळी हात लावायला गेला की तोल जायची भीती. इकडे त्या मशीनच्या वाढलेल्या आवाजाने सर्जा बैल बिथरला. त्याला वाटलं हे काळं लोखंडी जनावर आपल्या मालकावर हल्ला करतंय आणि गुरगुरतंय. सर्जाचे डोळे लाल झाले. त्यांनी जोरात हंबरडा फोडला आणि दाव्याला हिसका दिला. जुनाट दावं तडकन तुटलं. बैल सुटला, पळा रे!
गर्दीत एकच कल्ला झाला. लोक गोठ्यातून बाहेर पडायला धावले, पण दरवाजा एकच आणि माणसं 50. धक्काबुक्की सुरू झाली. दाजी ओरडले, अरे सर्जाला अडवा, नाहीतर मशीन फोडून तो. पण सर्जाचा रोख मशीनवर नव्हता. त्याला त्या घरर्र आवाजाचा राग आला होता. तो शिंग रोखून मशीनच्या दिशेने धावला. बजरंगची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती. खाली उतरावं तर सर्जा शिंग खुपसणार आणि वर राहावं तर मशीन जीव घेणार. तो मशीनवरच जीवाच्या आकांताने धावत होता. मशीनचा वेग 10वर आणि बजरंगचा वेग 12वर. वाचवा ओ दाजी, बटणं बंद करा, बजरंग किंचाळला. सर्जा मशीनच्या जवळ आला आणि त्याने रागाच्या भरात मशीनच्या वायरला शिंग मारलं. वायर तुटली. पण वायर तुटल्यामुळे मशीन लगेच थांबलं नाही. ते जडत्व, इनर्शियामुळे अजूनही फिरत होतं. त्याच वेळी सर्जाने मागून मशीनला जोराची धडक दिली. त्या धडकेने मशीन त्यावरच्या बजरंग सकट पुढे सरकलं आणि थेट गोठ्यातल्या शेणाच्या खड्ड्याकडे कलंडलं. धपकन एक मोठा आवाज झाला. बजरंग मशीनवरून उडाला आणि सरळ मंजू म्हशीच्या समोर असलेल्या ताजी शेण पाणी कालवलेल्या घमेल्यात जाऊन पडला. तोंड, डोकं आणि ती नवी कोरी चड्डी सगळं शेणामय. मशीन एका बाजूला कलंडून पडलं होतं आणि त्याचा पट्टा अजूनही हळूहळू फिरत होता. सर्जा बैल मात्र आता शांत झाला होता. त्याने जवळ जाऊन त्या मशीनला एकदा हुंगलं आणि विजयी मुद्रेने शेपटी हलवली. लोक हळूहळू परत आले. बजरंग शेणातून बाहेर आला. त्याचं रूप बघून कोणाला हसू आवरेना. दाजींनी पुढे होऊन विचारलं, काय र पैलवान, झाली का बॉडी तयार, का अजून थोडा शेणाचा लेप लावायचा राहिलाय? बजरंगने डोळ्यावरचं शेण पुसलं आणि चिडून म्हणाला, तुम्हाला काय कळणार, ही मडबाथ थेरपी हाय, परदेशात लई महाग असती. पण त्याचा आवाज रडवेला होता. त्या दिवशी संध्याकाळी अख्ख्या शेंद्री गावात एकच चर्चा होती. बजरंगने अशी मशीन आणली की ती माणसाला पळवते कमी आणि फेकून जास्त मारते. त्या ट्रेडमिलचं पुढे काय झालं? आजही तुम्ही शेंद्री गावात दाजींच्या गोठ्यात गेलात तर तुम्हाला ते मशीन एका कोपऱ्यात पडलेलं दिसेल. पण आता त्यावर कोणी पळत नाही. दाजींनी त्याचा उपयोग कपडे वाळवायचं स्टँड म्हणून केलाय. त्यावर सध्या सर्जाच्या जुन्या झुली आणि दाजींचे धोतर वाळत असतात. आणि बजरंग आता पुन्हा जुन्या आखाड्यात जातो. त्याला आता समजलंय की जागेवर पळण्यापेक्षा मातीत लोळलेलं कधीही चांगलं. कारण मातीत पडला तर अंगाला माती लागते, पण मशीनवरून पडला तर सरळ शेणातच लँडिंग होतं. कधी कधी बजरंग त्या मशीनकडे बघतो आणि एक दीर्घ सुस्कारा सोडतो. काय स्पीड होता राव, अजून 2 मिनिटं टिकलो असतो तर ऑलिम्पिकलाच गेलो असतो. हे ऐकून बाजूला बांधलेला सर्जा बैल अजूनही उपहासाने फुरफुरतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपला अभिप्राय कमेंट करून जरूर कळवा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि परिवाराला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.